नमस्कार. आरोग्याची गुरुकिल्ली आज तुम्हाला मी त्याच्याबद्दल थोडी माहिती देतो आहे. म्हणजे आपण जे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे काही प्रॉडक्ट यूज करतो आहे ते का करतो आहे आणि जीवन म्हणजे काय, जीवन का जगतो आहे, आपण आपले शरीर चांगले सांभाळण्यासाठी आपण जीवन जगतो आहे. तर सकाळी उठल्यापासून आपण जे विदेशी कंपनीची पेस्ट तोंडामध्ये घालतो आहे ते न घालता गाईच्या शेणापासून बनलेली, गौरीपासून बनलेली जे मंजन आहे ते मंजनची यूज करा. माझं तुम्हाला एक्झाम्पल देतो की सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करतो, आपण शौचालय जाऊन येतो, आंघोळ केले की आपण दात घासतो. दात कशाने घासतो तर मंजनने घासतो. मी गेली 15 ते 20 वर्षापासून मी दाताला कुठले पेस्ट वापरलेले नाही आहे. मी माझं मंजन आम्ही जे स्वतः बनवतो तेच मंजन वापरतो आहे. ना दाताचा कुठलाही प्रॉब्लेम आहे, ना दाताला कीड लागला, ना दाताला कॅप बसवली, ना दाताचा रूट कॅनल करावं लागलं, काही करायला गरज लागलं नाही आहे. पण तेच जर तुम्ही मंजन वापरलं तर तुमचे दात साबत राहणार आहेत. त्यानंतर आपण आंघोळ करतो आहे. आंघोळ करण्याच्या अगोदर आपण पुरुष असं सेविंग करतो, दाढी करतो. दाढीसुद्धा मी वाटीमध्ये दूध घेतो आणि दुधाने दूध लावून घेतो. फक्त नुसतं रेजर लागतं, फक्त ब्लेड लागते, बाकी काही लागत नाही. आणि नुसतं फिरवा, मस्तपैकी दाढी होते. आणि दाढी झाली की लगत अँटीसेप्टिक तुम्ही वापरताय, तेही केमिकलचं, ते वापरू नका, गरजच नाही. परत ते दूध अजून एक थोडंसं असं घ्या आणि फिरवा दाढीवरून, तुम्हाला त्याचं एकदम अँटीसेप्टिक म्हणून पण होईल. दुधामध्ये सगळंच आहे. त्यानंतर तुम्ही आंघोळ करताय, साबण लावताय, तर पंचगव्याचं आम्ही साबण बनवलं आहे, ते साबण यूज करतो. ना खाज, खरूज, गचकरण, नायटा, इचिंग, सोरायसिस कुठलाही आजार तुम्हाला तुमच्याकडे येणार नाही आहे. हे जे लाईफस्टाईल आहे. पण आंघोळ करतो, आंघोळ झाल्यानंतर म्हणा केस तेल लावतो. केसांनासुद्धा तेल आम्ही जे केस तेल बनवतो तेच वापरतो. आणि नाही जर आमच्याकडे नसेल तर आम्ही खोबऱ्याचं तेल, नारळाचं तेल घाण्याचं गाळून आणतो आणि तेच आणतो. माझ्याकडे कधीही तुम्ही बघू शकताय की नारळाचं तेल आम्ही घाण्यानं गाळून आणलेलं तेल तेच माझ्या केसाला वापरतो मी. माझे केस बघा, अजून माझं आता 62 पूर्ण झालेत, पण अजून केस पांढरे नाही आहेत. थोड्या कुठे कुठे आता दिसू लागलेत, पण ठीक आहे. 62 वर्षानंतर जर केस पांढरे झाले तर काहीच हरकत नाही आहे. ही जी लाईफस्टाईल आहे, आणि तुम्ही आजारीच पडू नका ना. सकाळी उठल्यापासून कसं असतं दिनचर्याचा जो व्हिडिओ येईल तो तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करेन. परंतु मी आज असं सांगतो आहे की हे जे आता येणारी 24 तारीख आणि 25 आणि 26 तारखेला 2 दिवसाचं निसर्ग उपचार केंद्रामध्ये इथं आमच्या दुधाळवाडीमध्ये मी एक 2 दिवसाचं प्रशिक्षण ठेवत आहे. आणि त्या 2 दिवसाचं प्रशिक्षणामध्ये तुम्हाला बरेच प्रॉडक्ट शिकायला मिळतील. त्यामध्ये फी नाही आहे, वयाची अट नाही आहे. फक्त इथं राहणं आणि खाणं, जो काही नॉमिनल चार्ज असेल 400-500 रुपये, जो काही चार्ज लागेल 2 दिवसाचा तोच तुम्हाला द्यायचा आहे. आणि लोकल लोक असतील त्यांना जर वाटलं की आम्हाला काय खायचा पण खर्च द्यायचा नाही तर स्वतःने डबे बांधून आणा, स्वतःचा डबा आणा, इथं खा आणि तुम्ही तुमचं प्रशिक्षण करून घ्या. तुम्हाला 1 रुपया तुमची फी घेतली जाणार नाही. आणि तुम्हाला तुमच्या पायावर कसं उभं राहायचं हे तुम्हाला शिकवलं जाईल. आणि घरच्या घरी तुम्ही ते प्रॉडक्ट बनवून तुम्ही विकू शकताय, तुम्ही मार्केटिंग करू शकताय, तुम्ही तुमचं घराचं फॅमिलीला सक्षम करू शकता. यासाठी कॅन्सरसारख्या आजारावर सुद्धा आपण त्याच्यावर व्याख्यान असणार आहे. सकाळी 10 ते 11 ओन्ली कॅन्सरवर असेल. कॅन्सरला घाबरू नका, कॅन्सरसाठी माझं स्पेशल व्याख्यान असेल. यासाठी तुम्हाला सांगतो की 25 आणि 26 मे रोजी या ठिकाणी शिबिर होईल. यासाठी तुम्ही यावं आणि तुमचं नाव नोंदणी केलं जाईल. नाव नोंदणी करा 9975684354 या नंबरला करा, किंवा 9969313397 या दोन्ही नंबरवर तुम्ही रजिस्टर करू शकता. रजिस्टर असेल तरच तुम्हाला तिथं ॲडमिशन दिलं जाईल. रजिस्टर नाही केलं तर तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार नाही. कारण माझ्याकडे थोडं सीट असणार. कमी लोकांमध्ये मी शिकवणार आणि तुमचं स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं आणि स्वतः रोजगार कसा निर्माण करायचा आणि कॅन्सरपासून, कोरोनासारख्या महामारीतून कसं वाचायचं याचं मार्गदर्शन पण मोफत केलं जाईल. धन्यवाद. वंदे गोमातरम.